राधे राधे राधे. आज आपल्याला साधनेतून सर्व ताणतणावापासून दूर होण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी आपल्याला सहज स्थितीत आसनस्थ व्हायचे आहे. आपण एकांत स्थानी विराजमान व्हावे, जेणेकरून दुसऱ्या ध्वनीमुळे आपल्या साधनेत विघ्न येणार नाही. आपण सर्वांनी नेत्र बंद करून घ्यावेत. आपण सर्वांनी नेत्र बंद करून केवळ श्रीलेखाच्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. सर्वप्रथम आपल्याला आत्म्याच्या स्तरावर यायचे आहे. आपण स्त्री आहोत का पुरुष आहोत का डॉक्टर इंजिनियर आहोत, हे सर्व विसरून मी एक आत्मा आहे. माझा संबंध फक्त भगवंताशी आहे, असा विचार करून आपल्याला मन एकाग्र करायचे आहे. आपल्याला दीर्घ श्वास घेऊन हळूहळू सोडायचे आहे. आपल्याला प्रत्येक अवयवाकडे लक्ष केंद्रित करून प्रत्येक अवयव सैल करायचे आहे. सर्वप्रथम पायाकडे लक्ष केंद्रित करा. हळूहळू पाय सैल करायचे आहे. त्यानंतर हात, खांदा, आपण सहज स्थितीत आसनस्थ व्हायचे आहे. आपल्याला सर्व काही विसरून केवळ मी आणि माझे इष्टदेव आहे एवढे स्मरणात ठेवायचे आहे. बाकी समस्त संसाराला शून्य करायचे आहे. मला हे जमत नाही म्हणून घाबरायचं नाही. आता प्रारंभ केले तर हळूहळू अभ्यास होईल. आपल्याला पूर्ण प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जिथे आपण मस्तकावर तिलक लावतो तिथे ध्यान केंद्रित करायचे आहे. मन एकाग्र करायचे आहे. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचे आहे.
रूप ध्यान करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला या स्थूल शरीराला इथे सोडायचे आहे. आपल्याला मनाने स्वतःचे एक रूप बनवायचे आहे. मनाने एक दिव्य देह निर्माण करा. मनाने बनवलेले शरीर, या शरीराचे वय 16 वर्ष आहे. आपल्याला स्वतःचे रूप बनवायचे आहे. मनाने दिव्य देह निर्माण करा. मनाने बनवलेले शरीर, या शरीराचे वय 16 वर्ष आहे. चारी बाजूने प्रकाश आहे. या देहाला भावदेह म्हणतात. हा देह पंचमहाभूतांचा नसून दिव्य देह आहे. खूपच सुंदर सुगंध या भावदेहातून दरवळत आहे. अनंत सुगंध या शरीरातून येत आहे. या भावदेहाला आपण निर्माण केले आहे. या भावदेहाने साधकाला साधना करायची आहे. आपले हे नवीन शरीर गोलोकात जाण्यासाठी तयार आहे. आपल्याला या शरीराला सोडून बाहेर पडायचे आहे. भावदेह या शरीराला सोडून बाहेर पडत आहे. आता आपण गोलोकात जात आहोत. हळूहळू 7 लोक पार करून जात आहे.
आपल्याला 7 लोकाला भेदन करून जायचे आहे. भूलोक, भूवरलोक, स्वर्लोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक. 7 लोकाला भेदन करून आपण अंतरिक्षात प्रवेश करत आहोत. पृथ्वीतून हा देह अंतरिक्षात गेला आहे. त्यानंतर अंतरिक्षातून हा देह विरजा नदीजवळ गेला आहे. ही विरजा नदी मृत्यूलोक आणि दिव्यलोकाच्या मध्यभागी आहे. ही साधारण नदी नसून चिन्मय नदी आहे. विरजा नदीचे जल सुवर्णाप्रमाणे चमकत आहे. जणू काही श्रीकृष्णच विरजा नदी झाले आहे. विरजा नदी ओलांडून आपल्याला गोलोकात पोहोचायचे आहे. आपला देह सिद्धलोकला पाहत आहे. जिथे ज्ञानीजन साधनांमध्ये मग्न आहेत. ओंकारची ध्वनी ऐकू येत आहे. ज्ञानींचे, परमहंसचे हे सिद्ध लोक आहे. या सिद्ध लोकाच्या पुढे वैकुंठ आहे. आपण वैकुंठात प्रवेश करत आहोत. नारायण
विशाल क्षीरसागर आहे. क्षीरसागराच्या मध्यभागी महाविष्णू शेषशय्येवर पहुडले आहे. शेष छाया प्रदान करण्याच्या सेवेत आहेत. आणि महालक्ष्मी महाविष्णूचे चरणकमल चेपत आहे. भगवंत पहुडले आहेत. स्मित हास्य करत आहे. गांभीर्य आहे. वेद आदी स्तुतिगान करत आहे. आपण महालक्ष्मीजी आणि महाविष्णूजी यांना प्रणाम करीत आहोत. त्यांना प्रणाम करून आपण वर जात आहोत. त्यांना प्रणाम करून आपण वर जात आहोत. त्यापुढे साकेत लोक आहे. जिथे प्रभू श्रीरामजींचे दरबार आहे, जिथे हनुमानजी सेवेच्या मुद्रेत विराजमान आहे, मस्तक नमवून सदा सेवा करण्यासाठी आतुर आहे. संतांमध्ये श्रेष्ठ असे भरतजी प्रभू श्रीरामजींच्या चरणी विराजमान आहे. वाम भागात बाजूला सीता माता आहे. दुसऱ्या बाजूला लक्ष्मणजी आहे.
शत्रुघ्न जी आहे, पूर्ण राम दरबार आहे, आपण प्रभू श्रीरामजींचे दर्शन घेत आहोत. निळे कमळ, निळा मणी आणि निळ्या जलयुक्त मेघासारखे कोमल प्रकाशमय श्यामवर्ण अशा भगवंतांच्या शरीराची शोभा पाहून कोट्यावधी कामदेव सुद्धा लज्जित होतात. निळे कमळ, निळा मणी आणि निळ्या जलयुक्त मेघासारखे कोमल प्रकाशमय श्यामवर्ण अशा भगवंतांच्या शरीराची शोभा पाहून कोट्यावधी कामदेव सुद्धा लज्जित होतात. त्यांचे मुख शरद ऋतूतील पौर्णिमेच्या चंद्रासारखे आहे. गाल आणि हनुवटी फार सुंदर आहे. गळा शंखासारखा त्रिरेखायुक्त चढ उतार असणारा आहे. लाल ओठ, दात आणि नसिका अत्यंत सुंदर आहे. लाल ओठ, दात, नसिका अत्यंत सुंदर आहे. हास्य तर चंद्रकिरणांनाही लाजविणारे आहे. नेत्रांची छबी नवीन उमललेल्या कमळासारखे फार सुंदर आहे. मनोहर दृष्टी अंतःकरणाला फार आकृष्ट करत आहे. वक्राकार भुवया कामदेवाच्या धनुष्याची शोभा हरण करत आहे. कपाळावर प्रकाशमय तिलक आहे. कानामध्ये मकराकृती कुंडले, आणि मस्तकावर मुकुट शोभत आहे.
कुरुळे काळे केस इतके दाट आहे, जणू काही भुंग्यांचे समूहच आहे. कुरुळे काळे केस इतके दाट आहे, जणू काही भुंग्यांचे समूहच आहे. छातीवर त्रिवत्स सुंदर वनमाला, रत्नजडित हार आणि मण्यांचे अलंकार शोभत आहे. सिंहासारखे मान आहे, सुंदर जानवे आहे. बाहूमधील अलंकारही फार सुंदर आहे. हत्तीच्या सोंडेसारखे उतार चढ असणारे सुंदर भुजदंड आहे. कमरेला भाता, हातात बाण आणि धनुष्य शोभत आहे. सुवर्ण वर्णाचा प्रकाशमय पीतांबर विजेलाही लाजविणारा आहे. पोटावर सुंदर 3 रेखा त्रिवली आहे. नाभी अशी मनोहर आहे की तिला यमुनेच्या भोवऱ्याच्या छबीची उपमाही कमी पडेल. ज्यामध्ये मुनींचे मनरूपी भुंगे निवास करतात, भगवंतांच्या त्या चरणकमलांचे तर वर्णनच होऊ शकत नाही. भगवंतांच्या वामांगामध्ये सदा अनुकूल राहणारी शोभेची राशी, जगताची मूळ कारण रूपा आदिशक्ती श्री जानकीजी सुशोभित आहे. ज्यांच्या अंशापासून गुणांची खान अगणित लक्ष्मी, अगणित पार्वती, अगणित ब्रह्माणी त्रिदेवांच्या शक्ती उत्पन्न होतात, तसेच ज्यांच्या भ्रुकुटीच्या इशाऱ्याने जगताची रचना होते, ती भगवंतांची स्वरूपा शक्ती श्री सीताजी श्री रामचंद्रजींच्या वामांगी स्थित आहे. आपण
राम दरबारात सर्वांना प्रणाम करत आहोत. आपण राम दरबारात सर्वांना प्रणाम करून गोलोकात जात आहोत. आपल्या या भावदेहाला गोलोक दर्शनाची आतुरता लागली आहे. आपण आता जलद गतीने जात आहोत. आपल्या या भावदेहाला गोलोक दर्शनाची आतुरता लागली आहे. आपण आता जलद गतीने जात आहोत. गोलोकाचे द्वार तर बंद आहे. भगवंतांच्या दर्शनाची लालसा वाढत आहे. राधा राणीच्या दर्शनाची लालसा वाढत आहे. नेत्रातून अश्रू येत आहे. क्रंदन करून भगवंतांना आपण हाक मारत आहोत. हे प्रभू, आम्ही संसारातून विमुख होऊन आपल्या चरणी आलो आहोत. हे प्रभू, आम्ही संसारातून विमुख होऊन आपल्या चरणी आलो आहोत. हे प्रभू, मी पतित आहे. अनंत गुन्हा केला आहे. अनंत पाप केले आहे आणि प्रत्येक क्षण करत आहे. प्रभू, मी पतित आहे. मी अनंत गुन्हा केला आहे. अनंत पाप केले आहे. प्रभू, प्रत्येक क्षण पाप करत आहे. पण हे पतित पावन प्रभू, हे अकारण करुण प्रभू, आपण तर माझ्यासारख्या पापीचाही स्वीकार करतात. हे प्रभू, आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. हे प्रभू, आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. प्रभू, आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आपली भगवत दर्शनाची लालसा पाहून
प्रभूंनी द्वार उघडले आहे. आपल्याला गोलोक धामाच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होत आहे. गोलोक गोलाकार रूपात आहे. आपण आपल्या भावदेहाने गोलोकात प्रवेश करत आहोत. द्वार उघडताच समोर आपले गुरुदेव दोन्ही भुजा पसरवून उभे आहेत. हे गुरुदेव, आपल्या असीम कृपेने या अज्ञानाला ज्ञान प्राप्त झाले. गुरुदेव, आपल्या असीम कृपेने या अज्ञानाला ज्ञान प्राप्त झाले. हे गुरुदेव, आपल्या कृपेने आम्ही आपल्या प्रत्येक आज्ञेचे पालन करीत आहोत. हे गुरुदेव, आपल्या कृपेने आम्ही या संसार अंधकारातून गोलोकात पोचला आहोत. हे गुरुदेव, आपण आपल्या चरणांपासून आम्हाला दूर करू नका. आपले अश्रू अनावर होत आहे. कंठ दाटून आलेला आहे. अंग रोमांचित झाले आहे. आपल्या नेत्रातील अश्रूंनी गुरुदेवांचे चरण धुतले जात आहे. गुरुदेव आपल्याला आपल्या हृदयी लावत आहे. गुरुदेव आपला हात धरून श्यामाश्यामकडे नेत आहे. पुढे पुढे गुरुदेव जात आहे. मागे मागे आपण. ही प्रेम नगरी आहे. या प्रेम नगरीमध्ये आपण प्रविष्ट झालो आहोत. गोलोकाची प्रत्येक वस्तू दिव्य आहे.
इथे कणकण स्वतः श्याम सुंदर बनले आहे. सर्वत्र हिरवळ आहे. रंगीबेरंगी फुले उमलली आहे. वृक्षांना निरनिराळे फळे लागली आहे. सर्वत्र सौंदर्य सौंदर्य आहे. शीतल सुगंध मंद मंद पवन आहे. इथले प्रत्येक वस्तू स्वतः श्याम सुंदर बनले आहे. म्हणून इथे प्रत्येक वस्तू राधा राणीचे नाम गात आहे. श्री कृष्ण भगवंतांना पाहिल्यावर जो आनंद होतो तोच आनंद इथल्या वृक्ष इत्यादींना स्पर्श केल्याने होतो. श्री कृष्णच वृक्ष बनले आहे. तिथल्या गोमातेला पाहून खूप आनंद होत आहे. तिथले वृक्ष, पशुपक्षी, शुक सर्वजण आपल्या मुखाने तिथले वृक्ष, पशुपक्षी, शुक सर्वजण आपल्या मुखाने एक मात्र राधे नामाचे गुणगान करत आहे. इथल्या पक्ष्यांचा किलबिलाट, गायीचे हंबरणे हे राधा राणीच्या नामाचे गुणगान आहे. इथे सर्वजण सतत युगलची सेवा करत आहे. गोलोकाच्या मध्यभागात दिव्य वृंदावन धाम आहे. आपण गोलोकाच्या मध्यभागात वृंदावन धामात पोचत आहोत. एक सुंदर कुंजात आपण प्रवेश करत आहोत. गोलोक या गोलाकार क्षेत्रात कमळाच्या रूपात एक क्षेत्र आहे.
कमळाचे पान हे गोपकुमारांचे घर आहे. कमळाच्या मध्यभागी जे स्थान आहे ते श्री राधा कृष्णाचे अंतःपुर आहे. त्या अंतःपुरात श्री राधा कृष्णाचे भवन आहे. युगल स्वरूप राधा राणी तिथे 2 रूपात श्री कृष्ण आणि श्री राधा रूपात, शक्ती आणि शक्तिमान रूपात सदा विद्यमान असतात. आपण सरळ अंतःपुरात प्रवेश करत आहोत. तिथे श्री राधा राणी आणि श्याम सुंदर विराजमान आहे. आपण आपल्या भावदेहाने युगल स्वरूपाचे दर्शन करत आहोत. आपल्याला गुरुकृपेने श्यामाश्यामचे दर्शन घडत आहे. श्री कृष्ण भगवंतांच्या मस्तकावर सुवर्ण मोर मुकुट आहे. मंद मंद पवनमुळे मोरपीस कधी पुढे तर कधी मागे झुकत आहे. मुकुटाच्या मध्ये निरनिराळ्या रंगाचे मणी आहे. मुकुटाचे बहुरंगी चमक भगवंतांच्या चेहऱ्यावर पडत आहे. अद्भुत दृश्य आहे. त्या कपाळावर कस्तुरी तिलक आहे. भगवंतांचे विशाल नेत्रकमल कानापर्यंत आहे.
भगवंतांचे दात डाळिंबाच्या बीजप्रमाणे आणि श्वेत रंगाचे आहे. भगवंतांचे ओठ लाल आहेत. दातांची श्वेतिमा, ओठांची लालिमा आणि वक्षस्थळाची निलिमा मिळून त्रिरंग त्रिवेणी दृश्य उपस्थित करत आहे. कुरळे केस खांद्यावर सुशोभित दिसत आहे. निळ्या निळ्या युगल कर्णमध्ये नाना रत्नांनी युक्त असे सुवर्ण कुंडल धारण केले आहे. मुकुटावरचे रत्न आणि कुंडलाचे रत्न चमकत आहे. इथे श्यामसुंदरचे गालावरचे नीलवर्ण समस्त रंगांचा भेद करून वर येत आहे. निळ्या कंठामध्ये चमकणारी कौस्तुभमणी सुशोभित दिसत आहे. भगवंतांच्या गळ्यात सुगंधी पुष्प वनमाला आहे. वर्णमालामध्ये तुळशी, कुंद, कमळ, मंदार आणि पारिजात हे पुष्प आहेत. ब्रजेंद्र नंदनच्या दिव्य मंगलमय विग्रहावर कुंकुम मिश्रित दिव्य हरिचंदन आहे. दिव्य लेप, हरिचंदन आणि कुंकुमचा सुगंध, वनमालाच्या पुष्पाचे सुगंध, दिव्य देहाचा सुगंध, तुळशीचा सुगंध, मुख रविंदाचे सुगंध, या सर्वांचा सुगंध मिळून अनिर्वचनीय सुगंध दरवळत आहे. रंगीबेरंगी नाना रत्नांनी युक्त
प्रकाशमय हार आहे. रंगीबेरंगी नाना रत्नांनी युक्त प्रकाशमय हार आहे. जणू काही या चमचम करणाऱ्या रंगांचा तांडव नृत्य होत आहे. श्यामाश्यामचे सर्व आभूषण दिव्य आहेत, चिन्मय आहेत, चैतन्य आहेत. त्यांचे समस्त वस्तू ते स्वतः आहेत. सिंहाच्या खांद्यालाही लज्जित करेल असे भगवंतांचे सुडोल खांदे आहेत. रत्नजडित बाजूबंद आणि सुवर्ण कंकण, रत्नजडित बाजूबंद आणि सुवर्ण कंकणचे दिव्य दीप्ती सर्वत्र पसरलेली आहे. कमळापेक्षाही कोमल असे तळहाताची लालिमा, मोठमोठ्या महामुनींच्या मनाला पण विभोर करत आहे. मुरली मनोहरला पाहून कोणता विदेह पुन्हा सदेह होणार नाही. करकमलांमध्ये मुरली धारण करून त्रिभंगी लाल मधुर मुरली वाजवतात, तेव्हा जणू काही अनंत कोटी ब्रह्मानंद त्यांच्या चरण कमलांवर लोटांगण घालतात. पीतांबर धारण केलेले आहे. राधा रमणचे युगल चरण कमलांवर कुंकुम आणि दिव्य कस्तुरीचा लेप आहे. विशाल खांद्यापासून तर चरण कमलापर्यंत पीतपट उपर्ण, ज्याचे किनार रंगीबेरंगी रत्नांनी युक्त आहे. या चरण कमलांचे तर वर्णनच होऊ शकत नाही. ज्या चरण कमलांवर ठेवलेल्या तुळशीच्या सुगंधाने सनकादिक मुनींची समाधी समाप्त होते,
तर चरण कमलांच्या सुगंधीच्या प्रभावाविषयी काय सांगावे. या चरण कमलांवर निरनिराळ्या रंगाचे दिव्य रत्नांनी युक्त सुंदर नुपुर आहे. त्याचा प्रकाश विलक्षण आहे. लोण्यापेक्षाही मऊ चरण कमल आहे. चरण कमलांवर 3 रंगांचा त्रिवेणी संगम आहे. नखाच्या अग्रभागी लालिमा, नख श्वेतिमा आणि वर निलिमा या 3 रंगांचा त्रिवेणी संगम आहे. डाव्या बाजूला राधा राणी विराजमान आहे. डाव्या बाजूला राधा राणी विराजमान आहे. राधा राणीने 16 शृंगार केलेले आहे. आपण राधा राणीच्या चरणी विराजमान आहोत. श्री राधा राणीचा हात आपल्या मस्तकावर आहे. श्री राधा राणी मातेचा स्पर्श होतात. आपले अंग रोमांचित होऊन कंठ दाटून येत आहे. नेत्रातून अश्रू येत आहे. कंठ दाटून आलेला आहे. आपण व्याकुळ होऊन श्री राधा राणी मातेचे चरण आपल्या हातात घेत आहे. राधा राणीचे चरण सुंदर अलंकारांनी सुशोभित दिसत आहे. हे चरण आपले जीवन आहे. हे चरण रसिकांचे प्राण आहे.
हे चरण जे आपल्या हृदयात धारण करतात, माया त्यांचे काहीही बिघडवू शकत नाही. ज्या चरणांची आराधना स्वतः श्री कृष्ण करतात, ते चरण आपल्या दोन्ही हातात आहे. आपण ते चरण कमल हळूहळू आपल्या हृदयाला लावून करून क्रंदन करत आहे. करून क्रंदन करत आपण राधा राणीला म्हणत आहे, हे माता, आम्ही तुझे संतान आहोत, तुझे अंश आहोत. मायामुळे आम्हाला तुझा विसर पडला आहे. हे माता, आम्ही तुझे संतान आहोत, तुझे अंश आहोत. मायामुळे आम्हाला तुझा विसर पडला आहे. पण माता, तू का उशीर करतेस? मान्य आहे, आम्ही तुम्हाला विसरलो. मी मायाधीन आहे, पण तू तर मायाधीश आहे. मायाचे अध्यक्ष आहेस, मग उशीर कशाला? मान्य आहे की मी अधम आहे, कुटील आहे. हे माता, माझ्या अपराधांकडे, चुकांकडे दुर्लक्ष करून मला क्षमा कर. हे माता, माझ्या अपराधांकडे, चुकांकडे दुर्लक्ष करून मला क्षमा कर. मी एक भटकलेला तुच्छ जीव आहे. आत्तापर्यंत आम्ही सुखाच्या शोधात, ते सुख जगतात मिळेल असे समजून भरकटत राहिलो. सर्वत्र ठोकरे खात राहिलो. हे माता, माझ्यासारख्या तुच्छ जीवाला तू नेहमी हाक मारलीस. हे राधाराणी, हे माता, आम्ही तुझ्या चरणांजवळ विराजमान आहोत. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आम्हाला क्षमा कर. हे माता, हे राधाराणी, आम्हाला क्षमा कर. आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. आम्हाला क्षमा कर. हे माता, आम्हाला क्षमा कर. आम्हाला हृदयाशी लाव. आम्हाला क्षमा कर. मी तुझे संतान आहे. हा तुच्छ जीवात्मा, तुझा अभागी बालक
तुझ्या श्री चरणांजवळ बसून तुला विनवणी करत आहे. आपले गुरुदेव आणि श्रीकृष्ण भगवंत राधाराणी आपल्याकडे पाहत आहे. जेव्हा राधाराणी आपली दीनवाणी ऐकते तेव्हा भगवंत कितीही निष्ठुरता धारण करून बसले असतील तरी त्यांना राधाराणीचे ऐकावे लागते. जेव्हा करुण भावनेने माता आपल्या बालकाकडे पाहते तेव्हा पिताला पण दोन्ही भुजा पसरवून आपल्या पुत्राला आलिंगन द्यावे लागते. स्वामिनीजी आपल्याकडे पाहत आहे. आपण त्यांच्या जवळ बसून क्रंदन करत आहोत. दोघांनी मिळून आपले करकमल आपल्या मस्तकावर ठेवले आहे. आणि आपल्याला कृपेने युक्त केले आहे. त्यांच्या स्पर्शाने आपल्याला जो आनंद प्राप्त झाला आहे त्याचा अनुभव करा. त्यांच्या स्पर्शाने आपल्याला जो आनंद झाला आहे त्याचा अनुभव करा. आणि आता आपल्याला त्यांच्या समोर निवेदन करायचे आहे. प्रार्थना करायची आहे. हे राधाराणी, हे माता, जीवनातले इतके दिवस संपले माहीत नाही कधी आपले बोलवणे येईल, कधी मृत्यू येईल. मोठ्या भाग्याने मानव देह प्राप्त झाला, त्यातही अर्धे आयुष्य संपले आहे. आता जे काही आयुष्य उरले सुरले आहे, हे राधाराणी, त्यात अशी कृपा कर, मी तुझ्या चरणांचे अनुरागी बनू, तुझ्या चरण कमलांचे मधुपान करत राहू. या चरण कमलातून नित्य प्रेमरूपी मधुर धारा वाहत आहे. त्या मधूचे निरंतर पान करीत राहू. प्रेम भिक्षा
प्रेम भिक्षां देहि। श्रीमद सद्गुरु सरकार की जय। जय जय श्री राधे। जय जय श्री राधे। जय जय